अशी केंद्र सरकारची नोकरी जी आपल्याला गावातही मिळू शकते, कुठं खूप मोठ्या शहरात जायची आवश्यकता नाही, अशी नोकरी म्हणजे पोस्ट ऑफिसची नोकरी. भारत सरकारच्या अंतर्गत हे आपलं पोस्ट ऑफिस येतं, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. यामध्ये GDS साठी भरती आलेली आहे. GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक. यामध्ये पद आहेत ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर व डाक सेवक. विविध सर्कलमध्ये ही भरती असणार आहे. आपण काय करायचं आहे, www.indiapost.gov.in या वेबसाईटला भेटायचं आहे. इथे जाऊन तिथं व्हॅकन्सी म्हणून एक टॅब आहे, त्याला क्लिक करायचं. आता सध्या ती वेबसाईट चालू नसल्या कारणाने मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवू शकत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः व्हिजिट करा. त्या व्हॅकन्सी टॅबवर गेल्यानंतर आपलं सर्कल सिलेक्ट करा, जेणेकरून आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करा. त्यानंतर आपला जो कोणता जिल्हा आहे व आपल्याला ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यामध्ये नंतर विविध जे काही गाव आहेत त्या सर्व गावांची यादी येऊन जाईल व कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या गावामध्ये जागा आहे ते आपल्याला समजून येईल. त्यामुळे तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. राहिलं बाकी की हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात कधी झालेली आहे व लास्ट डेट काय असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रजिस्ट्रेशन करायचं आहे 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 या दरम्यान. ऑनलाईन सबमिशनसाठी 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. व तुम्हाला जर फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल ते 18 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला करेक्शन करता येईल. आता याकरिता सॅलरी कशी भेटणार आहे तुम्हाला, ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,380 ही सॅलरी भेटणार आहे. मित्रांनो, ही एक पोस्ट टेम्पररी असते, पुढे चालून तुम्ही परमनंट होता, पण त्या स्लॅबमध्ये तुम्हाला ही सॅलरी भेटत असते. नंतरचं आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर व डाक सेवक, 10,000 ते 24,470 दरम्यान सॅलरी भेटणार आहे. ही सॅलरी वेगवेगळ्या शहरानुसार किंवा गावानुसार डिपेंड करते. आता यासाठी पात्रता काय असणार आहे तर मिनिमम एज आहे 18 वर्ष, मॅक्सिमम एज आहे, मॅक्सिमम वय तुमचं 40 वर्षापेक्षा जास्त नसावं. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. पण जर समजा तुम्ही SC/ST म्हणजे शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे SC/STचा विद्यार्थी हा 45 वर्षापर्यंत हा फॉर्म अप्लाय करू शकतो व OBCचा विद्यार्थी वयाच्या 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. EWS साठी कोणतंही रिलॅक्सेशन असणार नाही. EWSचा विद्यार्थी 40 वर्षापर्यंतच अप्लाय करू शकतो. PWBD विद्यार्थी हा 10 वर्ष त्याला रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तो वयाच्या 50 वर्षापर्यंत हा या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतो. आता यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तुमचं 10वी झालेलं पाहिजे, तुम्ही 10वी पास पाहिजे आणि वयाचे 18 वर्ष कंप्लीट केलेले पाहिजेत. ठीक आहे. इथं बघा यांनी अदर क्वालिफिकेशनमध्ये मेन्शन केले की कम्प्युटर नॉलेज पाहिजे, सायकलिंगचं नॉलेज पाहिजे व तुम्हाला थोडंसं सोशल नॉलेज पाहिजे. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय कुठं करायचं आहे तर indiapost.gov.in/gdsonlineengagement.in या वेबसाईटवर जायचं आहे. किंवा मग तुम्ही सरळ मी सुरुवातीला सांगितल्यासारखं indiapost.gov.in वर जा, व्हॅकन्सी टॅबवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ऑप्शन येईल रजिस्ट्रेशन करण्याचा, किंवा मग तिथेच तुम्हाला तुमचं सर्कल वगैरे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन तिथेच आहे, त्याच सेम वेबसाईटवर. आता तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी फक्त आणि फक्त 100 रुपये फी आहे, ती सुद्धा जनरल, EWS आणि OBC कॅटेगरी करता. जर तुम्ही SC/STचे विद्यार्थी आहात किंवा मग PWD आहात किंवा ट्रान्स वुमन ॲप्लिकंट आहात तर तुम्हाला ही 100 रुपये सुद्धा फी घेतली जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपला सर्कल, आपलं झोन व्यवस्थित पाहून घ्या. मी सांगितलेल्या वेबसाईटवर www.indiapost.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे आपलं सर्कल पाहून घ्या. त्या सर्कलमध्ये कोणत्या गावासाठी जागा किती आहे व कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहे ते कळं पाहून घ्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.